आपकी अदालत मध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की हे एक नंबरचे आळशी आहे. हा एक असा आरोप आहे जो मी उघडपणे स्वीकारतो. मी सुस्त आहे आणि मी खूप स्वतःच्याच स्पीड किंवा लॅक ऑफ स्पीडमध्ये काम करतो. आता बघा, 35 वर्षांपासून तुम्ही गाणी गात आहात. कुणी म्हणतं मी 25 वर्षांमध्ये 5000 गाणी गायली आहे, कोणी म्हणतं 6000 गाणी गायली. अदनान सामींनी 100. झोपून राहतात. हे मी नेहमी म्युझिकला एक फॅक्टरी सारखं नाही पाहिलं. माझ्यासाठी मी म्युझिकमध्ये आलो. मी असं नाही म्हणत की दुसरे जे आहे त्यांचं पॅशन नाही आहे. मी माझं पॅशन आहे, परंतु मी म्युझिकला कायमच एक या दृष्टिकोनातून पाहिलंय की मी केवळ ते करेन जे माझ्या मनाला वाटेल, की जिथे माझं मन लागेल आणि हे केलं पाहिजे. आता खूप सारे लोक आहेत जे असंख्य प्रकारची म्हणजे गाणी गायली आहेत आणि ती खूपच जबरदस्त गोष्ट आहे. मी त्यांना खूप ॲडमायर करतो, परंतु मी वेगळा असा माणूस आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मला समजलंय की तुमचं जितकं पॅशन गाण्याशी आहे त्यापेक्षा जास्त खाण्याशी आहे. जितकी जास्त गाणी तुम्ही गायली आहेत त्याच्या तुलनेत बेहिसाब खाणं खाल्लंय तुम्ही. ही गोष्ट पण खरी आहे. आता माझ्याकडे एक माणूस आला. तो कुकिंगसाठी आला होता. तर मी म्हणालो की काय काय बनवू शकतोस? तर त्याने मोठ्या शो मारून तो मला म्हणाला की हे बनवतो, हा मेनू बघा माझा. तर मेनूमध्ये मी बघितलं की सिंधी बिर्याणी बनवू शकतोस? तर तो म्हणाला हो साहेब बनवू शकतो. मला एकदम राजेश खन्ना साहेब आठवले, बावर्चीमधले. तर तशाच शैलीमध्ये ते होते. तर मी म्हणालो की चल यार एक काम कर, तू सिंधी बिर्याणी बनव. तर मी गेलो रेकॉर्डिंगला आणि रेकॉर्डिंगवरून जेव्हा मी परत आलो एकदम दाताला धार लावून मी आलो होतो की आज सिंधी बिर्याणी खायला मिळणार आहे. तर जेव्हा मी बसलो आणि त्याने बिर्याणी घेऊन आला, त्याला ना धड ना पाय होते. त्याला काहीच सिंधी बिर्याणीशी काही संबंधच नव्हता त्याचा. तर मी त्याला सांगितलं की मी म्हणालो इकडे ये. मी म्हणालो हे काय आहे? ही सिंधी बिर्याणी आहे साहेब. मी म्हणालो मला बरं, त्यावेळी माझं वजन जे होतं ते 230 किलो होतं. वजन असावं तर असा. तर मी त्याला सांगितलं, मी म्हणालो की सिंधी बिर्याणी? म्हणाला हो साहेब. मी म्हणालो माझ्याकडे नीट बघ. मी म्हणालो बरं, तो हैराण झाला. त्याला कळलंच नाही की काहीतरी गडबड आहे. तर मी म्हणालो मला नीट लक्षपूर्वक बघ. मी म्हणालो हे जे वजन बघत आहेस ना, हे खाऊन पिऊन मी वाढवलंय. असंच नाही वाढवलंय. तू दुसऱ्याला मूर्ख बनवू शकतोस पण मला नाही बनवू शकत. म्हणाला साहेब मला अशी बिर्याणी नाही बनवता येतो. मग हे जे तुमचं 230 किलो वजन होतं, मग जास्त खाणं खाल्ल्यामुळे तुम्ही जाड झाला होतात की जाड झाल्या कारणामुळे तुम्ही जास्त खाणं खात होतात? लोक मला कधी विचारायचे, कधी सार्कॅस्टिकली, की तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे? मी म्हणायचो मी खूप जास्त खातो आणि मला खूप मजा येते. आय वॉज व्हेरी अनअपोलॉजेटिक अबाउट इट. आणि वस्तुस्थिती ही होती की मला खायला खूप आवडायचं आणि त्यामुळेच माझं वजन देखील वाढलं आणि ऑफकोर्स एक फॅमिली टेंडन्सी देखील असते. माझी आई जी होती ती म्हणायची पंजाबीमध्ये साडे असते ते पाणी विकी होय. तर ती वस्तुस्थिती ही होती की म्हणजे की आम्ही थोडं सुद्धा खाल्लं तर आमचं वजन वाढायचं आणि वाढतही आहे. आणि दुसरे जे आहेत ते पूर्ण घोडा खातात तरी काही होत नाही त्यांना. म्हणजे हा जो आळशीपणा आहे तुमचा, त्याच्यामुळे तुम्ही जाड झालात की जाड असल्यामुळे तुम्ही आळशी झालात? दोन्ही.
ॲक्च्युअली काय झालं की चेष्टा एका जागी, परंतु जे 230 किलोपर्यंत मी जेव्हा पोहोचलो होतो, तेव्हा एक खूप सीरियस प्रकारचं त्यामध्ये मी एका खूप सीरियस स्टेजपर्यंत आलो होतो. जिथे माझे वडील जे होते, ते ते एक कॅन्सर पेशंट देखील होते. ही वॉज सफर्ड फ्रॉम वन ऑफ द डेडलिएस्ट कॅन्सर्स व्हिच वॉज द कॅन्सर ऑफ पॅनक्रियास. आणि त्यांनी आम्ही लंडनमध्ये होतो, तर आम्ही म्हणालो, की मी बाबांना म्हणालो, मी म्हणालो, कारण तुम्ही इथे आहात. तुम्ही तुमचं चेकअप करून घ्या. त्यांचं ऑपरेशन देखील झालं होतं याच्याशी संबंधित क्रोम्बल हॉस्पिटलमध्ये. मी म्हणालो, की तुम्ही तिथे चेकअप करून घ्या. तर म्हणाले, मी एका अटीवर जाईन, की जर तू तुझं चेकअप करशील. तर त्यांच्यासाठी मी म्हणालो, की ठीक आहे, मी करून घेतो. आता जेव्हा मी माझं चेकअप केलं तेव्हा रिझल्ट आले. तर तिथले डॉक्टर्स आहेत ते तर काय म्हणतात प्रेमाने वगैरे तर बोलत नाही ना, ते तर पूर्ण ठक ते सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. काही गोड न बोलता आणि शब्दांना ते अजिबात नाही अ, अ, आता ते काही लपवण्याचा हो. प्रयत्न करत नाही. आपल्या इथले डॉक्टर तर खूप समजून उमजून हो, सांगतात. हो. खूप वेळानंतर तुम्हाला सांगतात, की तुम्हाला कॅन्सर आहे. खरंय, पण खरंय. जे तिथले डॉक्टर्स आहेत ते सरळ हां, सांगून म्हणजे टाकतात. इथे ते म्हणतात, की तुम्ही थोडे हेल्दी झाला आहात. हां. तुम्हाला फील तर नाही झालं, की मी तुम्हाला अशा प्रकारची गोष्ट बोललो? तर ते खूप अशा प्रकारे ते प्रेम आदराने ते सगळं काही सांगून टाकतात, यू नो? तर तिथे ते म्हणाले, की "मिस्टर समी, युअर रिझल्ट्स आर ऑन द बॉर्डर लाईन. इफ यू कंटिन्यू विथ धिस लाईफस्टाईल, I would not be surprised that your parents will find you dead in a hotel room 6 months from now." खूप मोठा झटका होता आणि मला तर राग या गोष्टीवर सगळ्यात जास्त आला, की त्याने माझ्या वडिलांसमोर ही गोष्ट सांगितली. तर आता जेव्हा आम्ही तिथून निघालो, तर मी बाबांना मी म्हटलं, "यू नो डॉक्टर्स आर मेलोड्रॅमॅटिक अँड ऑल दॅट." मी म्हटलं, "बाबा इतकी पण वाईट गोष्ट नाहीये." आणि मी तिथून निघालो, क्रोम्बलमधून निघालो आणि मी सरळ संध्याकाळची वेळ होती. सरळ मी बेकरीच्या आत घुसलो आणि तिथे मी म्हणजे अर्धी बकरी मी रिकामी केली पेस्ट्रीजच्या बरोबर आणि माझे वडील जे होते ते माझ्याकडे बघत होते. एकदम अ, रागात. म्हणाले, "तुला खुदाची भीती नाहीये?" मी म्हटलं, "का? काय झालं?" "तू आता ऐकलं नाही डॉक्टर काय म्हणाले?" मी म्हटलं, "हां, ते तर बोलत राहतात ना, तुम्हाला माहिती आहे की ते जरा मेलोड्रॅमॅटिक असतात." मी म्हटलं, "एवढं काही नाहीये." ते म्हणाले, "मला दिसतंय सगळं आणि त्याचा काही परिणाम होत नाहीये." मग त्या संध्याकाळी आम्ही बसलो. ते म्हणाले, "हे बघ बाळा, मी तुझा बाप आहे. माझं कर्तव्य आहे की जे काही तुझ्या आयुष्यात होईल, मी तुझ्याबरोबर उभा राहीन आणि मी कायम प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मदत करीन आणि हे मी तुझ्यासाठी काही फेवर नाही करत आहे. मी बाप आहे. हे माझं काम आहे आणि मला काहीही कुठली गोष्ट त्याच्या बदल्यात नको आहे. परंतु मी केवळ एक गोष्ट तुझ्याकडे मागतोय, ती ही आहे की एका बापाला आपल्या मुलाला दफन करायला लागू नये. हे नको करायला लावू मला. तू मला दफन करायचंय. मी तुला दफन नाही करणार. हे मला करायला लावू नकोस. आणखी काही करायला लाव. मला हे नको करायला लावूस. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या त्या मोमेंटला अशा वेळी मग मी त्यांना वचन दिलं. मी म्हटलं, "बाबा, मी तुम्हाला वचन देतो, की अल्लाह तुमचं आयुष्य मोठं करो. परंतु हे मी तुम्हाला कधीच करायला लावणार नाही. तुम्हाला आज मी वचन देतो, की मी माझं वजन जे आहे, ते मी कमी करेन." आणि मग जाऊन मी साधारण 120 किलो कमी केले. जरा एक छायाचित्र दाखवतो, की तुम्ही कसे दिसत होतात. जरा लोकांना रिकॉल होईल. तर जेव्हा इतके जाड होता, तेव्हा कपडे कसे शिवत होता? शिंपी माप कसं घ्यायचा? ताटानुसार.
तो एकदम मजेशीर किस्सा आहे. ते ते शिंपी जे आहे, ते आधी एक शिंपी यायचा. तर तो माप जेव्हा घ्यायचा, तर मग काय व्हायचं जी टेप होती, ती संपून जायची. तर मग जो एक असिस्टंट त्याबरोबर यायचा, तर मग जो होता तो इथून सुरू करायचा आणि म्हणायचा, "ए इथे पकड, तिथून पकड, मग पकड, तू पकड." तिथून जाऊन माझं माप घ्यायचे. आणि मग तो म्हणजे त्यांची हिंमत देखील होती, की म्हणायचा, "वाटतंय सर थोडं कमी झालंय." मग मी म्हणालो, की परंतु वस्तुस्थिती ही आहे, की माझी जी वेस्ट होती त्यावेळी जी मॅक्सिमम झाली होती, ती 81 होती. टाळ्या. तर 81 वेस्ट, 230 किलो वजन. मग जे झोपण्यासाठी पलंग असेल ते देखील स्पेशल बनवलं नाही, असेल. तुम्हाला माहिती आहे, की खूप वर्षापर्यंत मी आडवं झोपू शकत नव्हतो. कारण वजन इतकं जास्त झालं होतं माझं, की जर मी आडवं झालो, तर फॅट्स होते. ते माझ्या लंग्सवर ग्रॅव्हिटीच्या कारणामुळे ते दाबलं जायचं. तर मला श्वास घेता येत नव्हता. तर साहजिकच मी बसून झोपायचो. अनेक वर्ष आणि त्याच कारणामुळे आणखी कॉम्प्लिकेशन्स झाले. कारण मग मला तिथे वॉटर रिटेन्शन व्हायला लागलं होतं. कारण आता जसं की तुम्ही एक जास्त वेळेची फ्लाइट घेता, तर नेहमी असं होतं की तुमच्या पायामध्ये पाणी जे आहे ते जमा होतं. माझ्याबरोबर तर अशा प्रकारे होतं की खूप जास्त माझं वॉटर रिटेन्शन होतं. मला लिम्फोडिमा झाला होता. तर मला पण खूपच तुम्ही जास्त शोज करण्यासाठी तुम्ही जावं लागायचं, गाडीमध्ये बसत असाल, जात असाल, उतरत असाल. ते सगळं कसं व्हायचं? मी तुम्हाला हे सगळं या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, या मी लपवून ठेवल्या होत्या पब्लिकपासून. म्हणजे की माझी तर अशी अवस्था झाली होती, की मी जर 2 पावलंसुद्धा जर मी उचलली, तर माझा श्वास जो होता, तो वाढत होता. जर मी स्टेजवर जाण्याआधी मी स्टेजच्या एकदम समोर म्हणजे जवळ पोहोचायचं तर मला आधी 5 मिनिटं बसावं लागायचं, आपला श्वास नॉर्मल करण्यासाठी आणि मग मी स्टेजवर जायचो. जेव्हा मी स्टेजवरून उतरायचो, तर पुढच्या 15 मिनिटांपर्यंत कुणी माझ्याशी बोलू शकत नव्हतं. कारण माझा श्वास जो होता, तो इतका वाढलेला असायचा, मी बोलूच शकत नव्हतो. तर हा खूपच अवघड काळ होता. मी ऑफर्स प्रोजेक्ट जसं की मी खूप एन्जॉय करतोय, काहीच त्रास नाहीये लाईफमध्ये, हॅपी गो हो, लकी. कारण ज्या प्रकारे तुम्ही गाणं गात असायचात, पियानो वाजवत असायचात, वाटायचंच नाही की काही नाही, त्रास असेल. वस्तुस्थिती जी होती ती वेगळी होती आणि ते म्हणतात ना, दॅट्स व्हॉट शो बज इट ऑल अबाउट. व्हॉट्स हॅपन्स बिहाइंड द कर्टन नोबडी नोज. परंतु ही वस्तुस्थिती होती आणि साहजिकच मग मला अ, अ, माझं वजन जे होतं ते कमी करावं लागलं. वजनाशी संबंधित काही प्रश्न जर कोणाकडे असतील, मनामध्ये असतील? सर, सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओज व्हायरल आहेत, ज्यामध्ये दाखवलं जातंय की वेट लॉस करण्यासाठी तुम्ही सर्जरी केली आहे. हे खरं आहे का सर? जर खरं असेल तर बॅरेट्रिक केली किंवा लिपोसेक्शन असं काही? तुम्ही बरोबर बोलत आहात. याच्याबद्दल खूप चर्चा झाल्या आहेत. लोकांनी अ, अ, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या आहेत. काही लोक म्हणाले, की ज्यांनी बॅरिएट्रिक सर्जरी केली. काही लोक म्हणाले, की लिपोसेक्शन केलं. आता लिपोसक्शन जर कोणाला माहीत असेल, की काय गोष्ट आहे. लिपोसेक्शन एक अशी गोष्ट आहे, की जर तुम्ही बेसिकली स्लिम आहात आणि जर तुम्हाला असं वाटलं, की इथे माझं थोडंसं वजन स्पॉट हो. रिडक्शन निडलनी तर करतात. ते काय आहे, की एक सुई जी आहे ती अशी आत टाकतात आणि ते अशा प्रकारे निघून येते. ठीक आहे ना? परंतु माझं 230 किलो होतं. मला तर एका व्हॅक्यूम क्लीनरची गरज असते. कुबडची गरज असते. तर लिपोसेक्शन वॉज ॲब्सोल्युटली नॉट द केस. बॅरिएट्रिक सर्जरी देखील नव्हती. मी
मी माझी एक खूप चांगल्या एक न्यूट्रिशनिस्ट बरोबर माझी ओळख झाली, जी जी हॉस्टेलमध्ये होती. त्यांनी मग मला अतिशय एक जबरदस्त प्रकारचा डाएट बनवून दिला, ज्यामध्ये इट वॉज अ हाय प्रोटीन डाएट, नो ब्रेड, नो राईस, नो शुगर, नो ऑइल, नो अल्कोहोल, अँड इट वॉज अ व्हेरी हाय प्रोटीन डाएट. तर मी ते करायला सुरुवात केली आणि मग हळू-हळू काय म्हणतात मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली. मला आजसुद्धा आठवतंय, जेव्हा मी सुरू केलं, तेव्हा खूप उत्साह होता माझ्यामध्ये. कारण सुरुवातीला सगळ्यात जास्त वजन तुमचं सुरुवातीला जातं, कारण पाणी खूप तुमच्या बॉडीमधून जात असतं ना, तर तुम्ही एन्करेज होता, की माझं पहिल्या महिन्यामध्ये तर 20 किलो कमी झालं होतं. तर मी खूप खुश होतो. तर मी एक दिवस हॉस्टेलमध्ये गेलो. मी एका शॉपिंग मॉलमध्ये गेलो, तर एक टी-शर्ट बघितला. तो एक्सेल टी-शर्ट होता. आता मी त्यावेळी जो होतो, मी 9X होतो. आम्ही लहान कुठलीच गोष्ट करत नाही. तर 9X होतो. तर आणि तिथे मी टी-शर्ट बघितला, मला खूप आवडला. एक्सेल होता. तर मी बघत होतो, असं करून माझी आई बरोबर होती. तर ती म्हणाली, की "हा खूप छान आहे. कुणासाठी?" मी म्हटलं, "अम्मा, माझ्यासाठी." "बाळा, मला माहिती आहे की तू वजन कमी केलं आहेस. पण यावेळी हा जो टी-शर्ट आहे ना, यामधून तुझा हातसुद्धा जाणार नाही." बघा, मी आईला म्हणालो, की माझ्या हातावर आलो. मी म्हणालो, "मी हा टी-शर्ट विकत घेईन आणि मी हा ठेवीन. कारण एक दिवस मला या टी-शर्टमध्ये फिट व्हायचं आहे." तर मी तो टी-शर्ट विकत घेतला. माझ्या आईने बघितलं, तिने विचार केला असेल, काय हट्ट करतोय? कारण मी अशा प्रकारे खूप सारे डाएटसुद्धा सुरू केले होते आणि संपवले सुद्धा होते आणि त्यातून काहीच हातात लागलं नव्हतं. तर तर माझं असं होतं, की जेव्हाही माझं काही बऱ्याच काळानंतर वजन कमी जेव्हा एक मला वाटायचं, की एका एका पॉइंटवर मी आलोय, तेव्हा मी तो टी-शर्ट ट्राय करायचो. रात्रीच्या 2 किंवा 3 वाजता जेव्हा जाग अचानक यायची, तेव्हा मी बघायचो नाही, अजून नाही झालंय, अजून आणखी करायचंय. तर एक दिवस असा आला, की जेव्हा मी तो टी-शर्ट घातला आणि मला खूप चांगल्या प्रकारे फिट झाला. तर मी त्यावेळी मला वाटलं रात्रीच्या साधारण 3 वाजता मी माझ्या फादरना फोन केला आणि उड्या मारत माझे वडील जे होते ते झोपेतून उठले असतील. म्हणाले, "काय झालं बाळा, काय झालं?" मी म्हणालो, "बाबा, तो जो टी-शर्ट होता ना, तो मला फिट होतोय आता." ते म्हणाले, "अभिनंदन, अभिनंदन." आणि मग मी त्याचबरोबर हे देखील म्हणालो, "अच्छा, माझे जे हात होते ना, माझे हात जे नकल्स आहेत ना, माझे सांधे नव्हते दिसत, तर एक मोठा डबल रोटी वाटायचा." तर मी म्हणालो, "मी माझे नकल सुद्धा बघू शकतो." ते म्हणाले, "शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड." ही वॉज व्हेरी हॅपी. तर अशा पद्धतीने मी माझं वजन कमी केलंय. पूर्ण मेहनतीने केलं आहे. देअर इज नो शॉर्टकट टू लाईफ, यू नो. आणि हे सगळे लोक ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे, की शॉर्टकटने काहीच होत Never. नाही आणि जितकं नॅचरल पद्धतीने करतील तेच बेस्ट हो, असेल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच.